हेलो एवरीवन, वेलकम टू येट अनदर ब्लॉग ऑन ट्रॅव्हल प्राजू. आज मी माझ्या किचनमधनं ब्लॉग सुरू करते आहे कारण आम्ही बनवत आहोत दिवाळी फराळ. आणि तुम्ही माझी हालत बघताय. रात्रीचे किती वाजले? 11:30. ओ 12 वाजले. 12 वाजलेले आहेत रात्रीचे. आणि आत्ता मी फराळ करायला सुरू करते. पण माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. आम्ही वर्किंग आहोत, त्यामुळे आम्हाला हीच वेळ मिळते मोकळी, ज्याच्यात आम्ही करू शकतो. आणि आज जिद्दीने मी काही म्हणलं की आज तर सुरुवात करायचीच आहे, म्हणून मी आज शेवेपासून सुरुवात करते. सो फर्स्ट आयटम आहे शेव. तर बघा आता मी कसे बनवतो. प्लीज डोंट जज. गरम गरम तेल. हे बघ जळलंय. खूप झालं गरम. नको तू ना पण. दिसतंय जळलं तर ओतते कशाला अजून. शे. गणपती बाप्पा मोरया. ठीक आहे. बघा आता गरम आहे का. हा शॉर्टकट आहे माझा मळायचा. दिस इज द मोस्ट डिफिकल्ट टास्क गाईज. हे करणं खूप डिफिकल्ट आहे आणि हे मी नाही करू शकत. मला नाही आवडत असं हाताला काहीतरी लागलेलं. मी तिला बोललो मी बाकीचं काही करीन, सगळं करीन, पीठ मळायचं सोडून. भांडी घास. ओके बघा, हां हा फक्त ओके बोलतो आणि घासतच नाही. तर हे माझं पीठ मळून झालेलं आहे आणि आता आहे विनायकचं काम. माहित नाही कसं होणार आहे. ऑल द बेस्ट. फर्स्ट टाइम. येत आहे का कम ऑन थांब. येत आहे का. आलं आलं आले. सो आम्ही जी रेसिपी बघितली आहे ती सरिताज किचनची आहे आणि तिने सांगितलं की गॅस फास्ट ठेवा, त्यामुळे आम्ही गॅस मोठा ठेवला एकदम. I'm sorry but this is गरम लागत होतं. ते बबल्स कमी झाले थोडे. तू दिसतात थोडं ते हे झारा घालून बघ, इफ इट इज फर्म इनफ. अरे जळले ते. पहिली बॅच जळलेली आहे आमची. उलट पलटा कर. पक्का. हा, वरतून शिजू दे. जळलंय तरी आपण खाऊया. ऑप्शन नाही. बंटे मग जळले तर शिजलेच असतील ना. नाही, ते बाहेरून जळतात, आतून कच्चेच राहतात. ये हो नाही का. चल मी काढतोय ते आता. मतलब नाही ठेवून. 2 सेकंड्स तर थांब. व्हॉट इज दिस? हे चॉको शेव. आमची चॉकलेट शेव आहे, ती कळली नाही कोणाला. बस ही दुसरी बॅच. यू हॅव टू टर्न इट. थोडासा हात घालून बघ. हात घालून बघू. झारा. I guess this looks good. सो आपला कलर थोडा डार्कच येणार कारण आपण लाल तिखट टाकलंय. कळलं का तुला? पण तो खूप डार्क आहे ना पहिला तर जळलंय रे. हे पण झालं असं वाटतं. काय बोलते? नाही रे. पक्का. हा झालं ग बघ. गेले ते. सो पहिल्या कढईमध्ये 2 बॅच जळल्यानंतर, चॉकोसची शेव झाल्यानंतर प्राजक्ताने डिसाईड केलं की आपण कढई चेंज करून बघूया. येस. सो आधी आमची कढई होती ही ॲल्युमिनियमची. आता आम्ही घेतली ही स्टीलची. अँड दिस इज आवर फर्स्ट बॅच फ्रॉम स्टीलची कढई. अँड दिस इज सो परफेक्ट. लाईट कमी आहे. लाईट. सॉरी. हां. अँड दिस इज सो परफेक्ट.
आपलं तेल परत जळेल माहिती आहे ना, तू हे दाखवण्यात. ओ सॉरी, कंटिन्यू. ऑन टोज लगेच जळतात. तर ह्याला मी म्हणाले की तळणं मी करते हवं तर, पण त्याला ट्राय करायचं होतं, सो तोच उभा आहे कंटिन्युअसली, तोच करतोय. Yeah man, good flip. सो आय गेस लगेच ऑलमोस्ट 10 सेकंड मध्ये होतात हे, असं वाटतं. मी काढतोय आता. आय होप झाले असतील. वाटतं तर चांगलं आहे, थोडी जाड बाजूला आहे, फील थोडा डाऊट आहे, पण ठीक आहे. कच्चे खा तुम्ही. ते जळण्यापेक्षा थोडे कच्चे असलेले बरे. आवाज ऐकला तुम्ही? आवाज क्रिस्पी तर आहेत. चल नेक्स्ट. बडबड करण्यात विसरतो, काम पण करायचे. हे असे येतात ना, हे ह्यांना कळत नाही मास्टर शेफ का असतात. ऑलराइट. येस. वेल डन. तर ही आमची शेव तयार आहे. तुम्ही इथे बघू शकताय भरपूर शेव झाली आहे. म्हणजे पहिले 2 बॅच फेल होऊन पण हे अटेम्प्ट तर चांगलं आहे. शेवेचा कलरमध्ये व्हेरिएशन्स आहे आमच्या, की थोडी जास्त ब्राऊन आहे, थोडी प्रॉपर आहे आणि थोडी जास्त रेड आहे असं वगैरे. बट आम्हाला असं वाटतं की शिजलेल्या सगळ्या आहेत, त्यामुळे खाण्याच्या लायकीच्या असणार. सो आता हे आम्हाला तोडायचं आहे, तोडून ठेवायचं आहे. आम्ही शुअर नाही आहोत की ते गरम असताना तोडायचे की एकदम थंड झाल्यावर तोडायचे की मीडियम असताना. बट आता ते ऑलमोस्ट थोडं थंड झालंच आहे, तर आम्ही शेवटची बॅच थंड व्हायची वाट बघतो आणि मग आम्ही तोडून ठेवून देवते. आणि रात्रीचे वाजलेले आहेत 2. आम्ही 12ला सुरू केले, 2 वाजता आमचं संपलेलं आहे कार्यक्रम. थोडीशी भांडी घासायची आहेत फक्त, बाकी इट्स ऑल डन. तर आता ही शेव तोडण्याची वेळ आलेली आहे. नाइस, क्रिस्पी मॅन. विनायक एन्जॉय करत तोडतोय. आय लाईक क्रिस्पी थिंग्स. सॅटिस्फॅक्शन. अरे 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 मस्त. तो जरा माईक जवळ आपण ASMR घेऊया. हो, कम ऑन. ASMR. पटापट करना. हॅलो. आता आपण करतोय दुसरा पदार्थ. ह्या आहेत खाऱ्या शेंगदाणे. खारे शंकरपाळे. खारे नमकीन जे काय म्हणायचं आहे. पण यावर्षी गोड शंकरपाळ्या नाही करत आहोत आम्ही. यावर्षी आम्ही खाऱ्या शंकरपाळ्या करतो. तर सॉरी, मला हे ठेवायचं आहे. कॅन यू हेल्प मी? हा ग्लास उचल वरचा. ग्लास उचल फक्त वरचा. थांब. Bro, I tried peat mulling, but it is very difficult. Failed miserably. Now you got it? How difficult it is? But I never said it is easy.
बट स्टिल अंटिल यू डू इट, कारण मी 1 किलोचं करते म्हणून हे जास्त पीठ आहे आणि म्हणून ते मळायला थोडं डिफिकल्ट जात होतं. बट विथ द हेल्प ऑफ विनायक आय डिड इट, वी डिड इट. आता हे थोडं रेस्ट करायला द्यायचं आहे आपल्याला, तोपर्यंत आपण पण थोडी रेस्ट करेन. मी लाटून आणि देईन कापून. मी कापतो. बरं तू काप. तर पीठ चांगलं भिजलं असं मला वाटतंय, माझ्या मताने. त्याचे गोळे करून ठेवते, मग आपण एक 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 लाटायला घेऊ. तेल गरम होतंय. आय होप मीठ बरोबर आहे. गाईजांनू, ती तळते, मी हे कट करतोय. आधी एजेस कट करून घेतो. येस. लास्ट टाइमच्या आमच्या खूप बारीक झालेल्या असं म्हणणं होतं, पण यावेळी थोड्या वेट जास्तच ठेवतो. ओ भाई ब्रेक लग गया बीच में. या थोडा फर्स्ट बॅच झालेली आहे, ही दुसरी बॅच आहे. ओके, माईक नाही माझ्याकडे, पण ठीक आहे. फ्रेश बॅच ऑफ शंकरपाळी, नमकीन शंकरपाळी. ऍक्सेंट मारायची काय गरज आहे तुला? मी असंच बोलतो भाई, डोंट बी जेलस. गावठे नुसते. शट अप मॅन. ह्या बघा, एवढ्या शंकरपाळ्या आमच्या झालेल्या आहेत, एवढ्या बाकी आहे आणि एवढ्या बाकी आहेत अजून. ही शेवटची बॅच नाही, अजून 2 बॅच होतील ह्याच्या. तर एवढा वेळ मी तळत होती आणि आता विनायक उभा राहिलाय तळायला. तर ह्या लास्ट 2 बॅचेस केल्यानंतर आय गेस विल बी डन. हॅलो, सो हा आहे तिसरा पदार्थ, पण हा आम्ही इथे करतोय ह्याच्या आईच्या घरी कांदिवलीला येऊन. आणि आज आम्ही करतोय करंजा. तर तयारी तर सुरू झाली, आम्ही सगळेच कामाला लागलोय. बघा तुम्ही. चेहरा घेता येतो. ह्या एवढ्या झालेल्या आहेत अजून. मम्मी काय करते तू? मी तळते, करंजा तळते. आणि स्पेशल टिप्स टू तळ करंजा? बारीक गॅसवर तळायचे.
पण तेल किती गरम पाहिजे? तेल गरम पाहिजे, गॅस बारीक करायचा, मग त्याच्यावर तळायचं. ओके. हां, सेम ह्याच्यावर. एक आणि कच्च्या जास्त- वाटतायत नाही? नाही, बरोबर आहेत त्या? एकदम बरोबर आहे. आमच्या आहे तर याच्या असं मग ते ऑटोमॅटिक नंतर अजून होतात का ब्राऊन? नाही 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 ना. नाही. आता हा कलर एकदमच व्यवस्थित आला. ओके. हां, पीठ मळून ठेवलं ना अगोदरपासून, म्हणून छान हे आलं ते. बघ तर इथे एकदा हाय कर. हाय हाय. हेलो हॅलो. फ्राईंग करंजी फॉर द फर्स्ट टाइम. हे बाय 1 2 3 4 5 6 हे मी केले. ओ नाईस. हे मम्मीने केलेत आणि अजून केलेत मम्मीने. आम्ही भरपूर केलं डब्यात. हो. सो करंजी बनवणं हे मम्मीचं एक्सपर्टीज आहेत, त्यामुळे आम्ही ते अटेम्प्ट नाही करत वेगळं, आम्ही इथेच येऊन करतो. इट्स काइंड ऑफ अ ट्रेडिशन फॉर दीज. भरपूर मॅन पॉवर लागते आणि ह्यांच्यासाठी तर ते ट्रेडिशनच आहे, राईट? सो इट टेक्स आय गेस ऑलमोस्ट 3 to 4 people मिनिमम. मग ते छान बनतात एकदम. दिस इज रेडी नाउ. Why are you frying in less तेल? मग अशी याच्यापेक्षा कमी होतं. इट इज 2. तेच मी तुला बोलत होतो. तूप. या तू बोलतो अरे खूप आहे ते. तुपात इथे बसून. मी म्हंटल तूप आहे ते. तो मम्मी के हिसाब से वो बराबर है. आपण जास्त लॉजिक नाही लावायचं, आपण फक्त काम करायचं. येस. आणि आता आहे चौथा पदार्थ. आम्ही आज चौथ्या पदार्थात नानकटाई बनवतोय. आम्ही सलग 3रं वर्ष हे नानकटाई बनवतोय, कारण आम्हाला रिव्ह्यू खूप चांगले आले आमच्या नातेवाईकांकडनं जेव्हा आम्ही त्यांना दिले. त्यामुळे आम्हाला जास्त उत्साह आलाय बनवायचा. त्यामुळे आम्ही यावेळेला थोडी जास्त क्वांटिटी बनवतोय, तर त्याची मेहनत पण जास्त आहे. तर चला आता बघूया. विनायक इकडे विस्क करतोय. विस्क. पिठी साखर आणि तूप हे विस्क करतोय. सो हे हँड ब्लेंडर असेल ना तर खूप इझी होतं. आम्ही हे हातानेच करतोय आणि आमची क्वांटिटी जास्त असल्यामुळे ते 10 मिनिटापेक्षा जास्त लागत आहे. आम्ही अगेन हे सरिताज किचनचं फॉलो करतोय रेसिपी. वा वा. सो 20 मिनिटं हाताने विस्क केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की नाही होते थिक, तर आम्ही हँड ब्लेंडरचा यूज करतोय आता फायनली. हा हँड ब्लेंडर मी वापरलाच नाहीये लग्नापासून. हा पहिल्यांदा काढलाय. 6 वर्ष झालेत आमच्या लग्नाला. येस, वी डोंट हॅव अ विस्कर. येस, इट विल. आम्ही केकचं आयसिंग बनवायचो ह्याच्याने घरी. गाईज आम्ही लाईव्ह पण आहोत. हा हा हा. सो आपला डो रेडी आहे. येस. अँड आपलं हे पण रेडी आहे. पहिला ट्रे जातोय आता आतमध्ये. येस. हे बघा बघा बघा, तुम्ही पण बघा. प्रीहीट ओव्हन रेडी आहे. हे रेडी आहे. लाईव्ह पण रेडी आहे. लेट्स गो. तुला पहिली बॅच. चला पटापट. ओके. काहीच एक बिफोरचा क्लिप घेऊन ठेवतो तुमच्यासाठी. असे दिसत आहेत. आता आपण 15 मिनिटानंतर बघूया कसे दिसतात. चला काढा आता. तर जे काय आहे ते हेच आहे.
बसतच नाही कधी माझं चॅनल. मी काढू? थांबा तर मी ट्राय. हा बस, हा बस बस, येस. नाही बघ तू माझं जातो. चालेल, ते वाकडं असेल तरी. आय एम स्केअर्ड. ए थांब, नीट अडकलंय ना ते. तू बघतोस? हा थांब जरा काढ एकदा परत बाहेर थोडस. ओके. यो मेन दिस आर द नान कटाईज. आय थिंक नाव दे लुक गुड ना. मस्त दिसतायत. आय होप ते खुसखुशीत असतील. सो फायनली फराळ झालेला आहे. येस. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. या आमच्याकडे फराळ खायला. तर ह्याच्यामध्ये मी 2 आयटम्स माझ्या सासूबाईंनी बनवले तेही ऍड केलेले आहेत. ह्या शंकरपाळ्या खाऱ्या आपण बनवल्या आहेत, ही शेव आपण बनवली आहे तिखट, आणि ही नानकटाई आपण बनवलेली आहे आज. सर्वात जास्त वेळ नानकटाईला लागलेला आहे, भरपूर वेळ. हा. आणि करंजी आम्ही बनवलेली आहे सगळ्यांनी मिळून. त्याच्यानंतर हे लाडू जे आहेत रव्याचे लाडू माझ्या सासूबाईंनी बनवले आहेत, आणि ह्या चकल्या, ह्या मुगाच्या चकल्या ह्या आम्ही बाहेरून घेतलेल्या आहेत. सो दॅट्स इट. आमच्या चकल्या करणार होतो आम्ही, पण आम्हाला नाही वेळ मिळाला. तर बघू झाल्याच तर, पण नाही तर दिस इज इट. दिस इज आमचा फराळ. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, आणि प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही जर, मी पुन्हा पुन्हा सांगते, तुम्ही टीव्हीवरनं जरी बघत असता तुम्ही ब्लॉग, तरी प्लीज लाईक करा आपल्या फोनमध्ये जाऊन. सबस्क्राईब करा चॅनलला. आणि जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर कीप वॉचिंग अस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि अगेन हॅपी दिवाळी तुम्हा सर्वांना. बाय बाय. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय. हा बघा आमचा कंदील मस्तपैकी. बघा लाइटिंग थोडी कमी आहे ना. हा आम्ही घेतले की काल, पण ठीक आहे, पण ठीकच आहे. बाय बाय.